इस्रायल अमेरिका युद्धाच्या भारताला झळा बसायला लागलेल्या आहेत। व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर्स घेऊ नका असे सरकारने डीलर्सना सूचना दिल्या आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरची बुकिंग घेऊ नका असे आदेश आहेत। आज संध्याकाळी 6 पर्यंत ऑर्डर केलेला पुरवठा डीलर्सला दिला जाणार, मात्र त्यानंतर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। उद्यापासून ऑर्डर घेतली जाणार नाही आणि गॅस सिलेंडरही मिळणार नाही। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधून डीलर्सना ह्या सूचना देण्यात आल्या आहेत। हॉटेल आणि उद्योग व्यावसायिकांसाठी ही मोठी अडचण असेल। गॅस पुरवठ्यावरती परिणाम होणं हे त्यांच्यासाठी मोठा फटका असू शकतो। आणि इकडे भारत सरकारकडून आवश्यक वस्तू अधिनियम लागू करण्यात आलेला आहे। घरगुती गॅस वगळता व्यावसायिक गॅस पुरवठा थांबवण्याचे आदेश आहेत। घरगुती गॅस पुरवठा सुरू राहणार आहे। घरगुती गॅसचा वापर काटकसरीने करावा असंही आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे। भारत सरकारतर्फे आवश्यक वस्तू अधिनियम लागू केला आहे। त्यामुळे फक्त घरगुती सिलेंडरचा पुरवठा करण्यात येईल। व्यावसायिक व औद्योगिक सिलेंडरचा पुरवठा तात्काळ थांबवण्यात आला आहे। सध्याच्या पार्श्वभूमीवर युद्ध थांबेपर्यंत घरगुती ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी सर्व घरगुती गॅस धारकांना नम्र विनंती आहे की त्यांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा व गरजेनुसार सिलेंडरची नोंद करावी। आणि आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। नंदकिशोर, युद्धाच्या झळा अखेर आपल्याला बसायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे अजून घरगुती एलपीजी वरती कुठलेही स्ट्रिक्चर्स नाहीयेत, पण व्यावसायिक वापराचा एलपीजी मात्र आता मिळणार नाहीये। कसं बघायचं या परिस्थितीकडे? नक्कीच, कारण तर घरगुती म्हणजे घरात कोणतेही वेगळा परिणाम होऊ नये याच्यासाठी घरगुती सिलेंडर गॅस जो आहे तो देण्यात येईल। मात्र जो एलपीजी गॅस आहे म्हणजे जो उद्योग क्षेत्रात लागतो किंवा हॉटेल क्षेत्रात लागतो, किंबहुना अनेक ज्या सीएनजी गाड्या आहेत त्या सीएनजी गाड्या सुद्धा आता बंद होण्याची शक्यता आहे। कारण अधिकचा जो पुरवठा आहे त्याची जी मागणी आहे ती घेण्यास नकार जो आहे तो तसे आदेश जे आहे ते शासनाने काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज 6 वाजल्यानंतर कोणतेही ऑर्डर जे आहेत त्या घेऊ नका अशा पद्धतीचे आदेश आहे। त्याच्यामुळे नक्कीच उद्या परवापासून या संपूर्ण झळा ज्या आहेत त्या उद्योग क्षेत्राला, हॉटेल क्षेत्राला किंवा एलपीजी गॅस वापरणाऱ्या रिक्षा असू दे या रिक्षा चालकांना सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रवास भाडं सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक ठिकाणी मोठमोठे व्यवसाय आहेत, त्या मोठमोठ्या व्यवसायामध्ये एलपीजी गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि तो पुरवठा संपल्यानंतर खरं तर तो व्यवसाय सुद्धा खरं तर ठप्प पडण्याची शक्यता आहे। मात्र सध्या एक पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की घरगुती जी गॅस आहे ती सध्या बंद करण्यात आलेली नाहीत, मात्र तो गॅस जो आहे तो जपून वापरा अशा पद्धतीचे जे नियम जे आहेत, अधिसूचना ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र ज्या झळा आहेत इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धाच्या संपूर्ण झळा आहेत त्या आता भारतावरती आणि किंबहुना आता महाराष्ट्र, मुंबईत आणि मुंबईतल्या इतर छोट्या म्हणजे नागपूर, पुणे किंवा इतर MIDC क्षेत्र असतील या क्षेत्रात सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नम्रता, नंदकिशोर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।